मित्रांनो, टीनएजमध्ये मी जास्त फोकस डाएटवर नाही तर जास्तीत जास्त हार्डवर्कवर दिला. आजकालसारखी ना हायफाय जिम, ना म्युझिक सिस्टीम, ना AC, साध्या ₹85 महिने गव्हर्मेंट जिमला मी गेलो. नंतर माझा दररोजचा उपक्रम असायचा, सर्वात पहिले गेल्यानंतर स्ट्रेचिंग करायचो, त्यानंतर 500 जोर, 100 बैठका, 50 पुलअप्स आणि 50 पॅरलल बार हे मारून वेट ट्रेनिंगला सुरुवात करायचो. दुपारी 6 चपात्या, जी भाजी असेल ती, थोडासा भात. संध्याकाळी तेच 6 चपात्या, भात, जी भाजी असेल ती. मोस्टली संध्याकाळी खिचडी असायची, खिचडी भात. ह्या प्रकारे माझा डाएट असायचा. यामध्ये एकच ॲडव्हान्टेज असायचा की वीकली 2दा आमच्या घरी नॉनव्हेज असायचं. एकतर चिकन, मटन, नाहीतर फिश. अशा प्रकारे माझा डाएट असायचा. तर मी जेव्हा स्वतः कमवायला लागलो, त्यानंतर मी बाकीच्या सप्लिमेंट म्हणा, हाय प्रोटीन म्हणा, ते मी ॲड केलं. पण तेव्हाही माझा मसल मास याच प्रकारे चांगल्या प्रकारे वाढला. आणि त्याचा वाढायचं कारण एकच, कारण की मी कमी वयामध्ये जास्त मेहनत केली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात पहिले तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. कारण तुमचा बायसेप पाहून कोणी तुम्हाला पगार देणार नाही. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुमचं करिअर किंवा तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंट, कुठलं तरी स्किल ज्याने तुम्ही अर्निंग करू शकता, आणि त्यासोबत एक हेल्दी निरोगी शरीर, हे जर असेल तर तुम्ही काही साध्य करू शकता. धन्यवाद.